भाई जयंत पाटील, आमदार मोहन पाटील, कॉम्रेड अशोकराव ढवळे, आमदार मीनाक्षीताई पाटील, आमदार विवेक पाटील, आमदार धैर्यशील पाटील, संपतराव पवार, एस व्ही जाधव, पंडित पाटील, प्राध्यापक राजेश जी ढवळे साहेब, सर्व पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि आमच्या तालुक्यातून नगर जिल्ह्यामधून यात आपल्या अभ्यास शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्व युवक मित्र, सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, आज आमच्या या पाथर्डी तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं एक युवतींचं मोठं शिबिर आज या ठिकाणी संपन्न होतंय। मित्रांनो, आपण सर्व कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी आलात। खरं तर भाईंकडे मी ज्या वेळेस जायचो त्या वेळेस भाईंकडे माझा असा आग्रह राहायचा की आम्हाला पक्षामध्ये यायचंय, आम्हाला सक्रिय व्हायचंय। त्यावेळेस भाईंनी मला सांगितलं होतं की ठीक आहे, आपण एक शिबिर तुम्हाला देतो, तुम्ही ते शिबिर संपन्न करून दाखवा। आणि निश्चितपणाने आपण सर्वजण या ठिकाणी आज आलात। आपण सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलात। भाई रात्रभर फोन येत होते, मी या चौकामध्ये आलोय, मी लातूरवरून निघालोय, मी कोल्हापूरवरून निघालोय। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून फोन येत होते। आपल्या सगळ्यांची खूप गैरसोय झाली असेल, रात्री आपण आला तिथे थोडे चौक वगैरे। मी आपल्या सगळ्यांची प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो की आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी खूप कष्ट पडले। खरं तर हे अशी शिबिर खरंच आम्हाला नवीन आहे भाई, खरं तर पक्षच नवीन आहे आम्हाला पक्षाचं तत्वज्ञान सुद्धा नवीन आहे। आणि हे शिबिर जसं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तसं सांगतो, हे शिबिर खरं तर आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं। आज एका गोष्टीचा मला या ठिकाणी मनस्वी आनंद होतोय की जे कार्यकर्ते मला या 15 दिवसामध्ये भेटले, कसल्याही प्रकारची एक ओळीची टाईप करून चिठ्ठी सुद्धा आम्ही कार्यक्रमाची केली नाही। फक्त फोनवर किंवा रस्त्यामध्ये जो कोणी आपला झेंडा पाहून आपला बोर्ड पाहून विचारायचं असं ते काय कार्यक्रम, मी सांगायचो की आमचा पक्षाचा युवक युवतीचा मेळावा आहे, तू ये। भाई एक गोष्ट सांगतो, अत्यंत अभिमानाने सांगतो, ज्या व्यक्तीला सांगितलं, कमी व्यक्तीला सांगितलं, पण ज्या व्यक्तीला सांगितलं ती प्रत्येक व्यक्ती आधी हजर। कदाचित हा महाराष्ट्रातला पहिला पक्ष असं इन्व्हिटेशन दिलं आणि लगेच कार्यकर्ता आला, नाही तर कार्यकर्ते सांगतात मी येतो आणि येत नाहीत, परंतु इथं जीवाचे कार्यकर्ते आहेत। खरं तर या ठिकाणी मी एक आठवण सांगतो की रात्री 12:30 वाजता आम्ही नगरच्या स्टँडवर आम्ही झेंडे बांधायचं काम करत होतो, रात्री एक रिक्षा लावून, आणि एक स्कूटरवाला माणूस रात्री 11:30 पावणे 12 दरम्यान तिथून चालला होता। एक त्याचं वय साधारणतः 60 वर्ष वय असेल। तो तिथे थांबला, आम्ही त्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भिंतीला आम्ही झेंडे बांधत होतो, 7-8 मुलं होतो आम्ही। तो माणूस तिथे थांबला आणि त्याने विचारलं की तुम्ही कोण आहेत। आम्ही सर्व पोरं घाबरले, त्यांना म्हटलं हे कॅन्टोन्मेंटचा कोणी पोलीस अधिकारी आहे की कोणी अधिकारी। तर मी पुढे झालो, सांगितलं सर मी सतीश पालवे म्हणलं, असं आम्ही पक्षाचं काम करू। ते म्हणला पक्षाचं काम तुम्ही नाही करीत, अरे हा पक्ष माझा आहे, या पक्षाचा मी या जिल्ह्याचा पहिला कार्यकर्ता, तुम्ही कोण? आणि हे झेंडे मला झेंडा द्या म्हणलं पाहिजे। त्या माणसाच्या अंगावर काटा आला आणि त्या माणसाच्या डोळ्यात पाणी यायला लागलं की अरे हे पक्ष माझा आहे, ह्या पक्षाचं तत्वज्ञान माझं आहे। या तालुक्यामध्ये सुद्धा कॉम्रेड रामभाऊ दाते सारखा माणूस, त्या माणसाचा मला फोन आला, झेंडे पाहिले तिथे जाऊच्या स्टँडवर, सांगितलं पंत मंत्री साहेब नक्की लोक कमी आहेत आमच्या पक्षात, पण जे आहेत ते शुद्ध गावरान तुपातले एकदम जीवाचे कार्यकर्ते। आता आम्ही या भागामध्ये नवीन आहेत, आम्ही सगळे इथं संघटन वाढवतोय, आता नवीनच या ठिकाणी सगळं। पण आम्हाला खरं सांगायचं म्हणजे मला प्रांजळपणे कबूल येतो, मला पक्षाचं तत्वज्ञान काय माहित नाही। आपली घटना मी आता वाचली काल, मला काहीच माहित नाही जास्त पक्षाबद्दल, पण एकच मला माहिती आहे की हा पक्ष गोरगरिबासाठी, शेतकऱ्यासाठी आणि कामगारासाठी भांडणारा हा पक्ष, एवढंच माहिती आहे मला। हे माहिती आहे का या पक्षाचं तत्वज्ञान भगतसिंगांना मान्य होतं, मला हे माहिती आहे की या पक्षाचं तत्वज्ञान क्रांतिसिंह नाना पाटलांना माहिती होतं। ज्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटील लोकसभेमध्ये गेले आणि लोकसभेमधून पहिल्या अधिवेशनानंतर बाहेर आले, सांगितलं की या देशाच्या लोकसभेमध्ये शिकलेले माणसं गेले पाहिजेत, अडाणी माणसाची तर काम नाही। हे क्रांतिसिंह नाना पाटलांनी 1957 साली ज्यावेळेस गेले लोकसभेत तेव्हा सांगितलं। परंतु मित्रांनो, आज त्यांचा विचार आज किती फोल झालाय, या शिकलेल्या लोकांनी देशाची वाट लावली। आणि आज आपण पाहतो की समतेचा विचार आपल्या घटनेमध्ये मी थोडंसं वाचलं की आज एकीकडं प्रचंड आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे। आज करोडो रुपये आपल्या मुलीच्या लग्नामध्ये उधळणारे आमदार
आणि आपल्या मुलीचे हात पिवळे करता येत नाही, तिचं लग्न करता येत नाही म्हणून आत्महत्या करणारा शेतकरी, हे दोन टोकं समाजामध्ये निर्माण झाले. त्यामुळे या गोष्टीवर आम्हाला संघर्ष करायचा म्हणून आम्ही या पक्षामध्ये आलेलो. आपण ज्या ठिकाणी आहात ना, मी आपल्या सगळ्यांना सांगतो, आपण कुठं आहात उद्याच्या काळात ज्यावेळेस आपण इथून जा तेव्हा सांगा. आम्ही पाथर्डीमध्ये होतो, जे बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर गाव आहे. ज्या वेळेस आपण कुठं ऊसाच्या गाड्या जाताना पाहाल ते सहज एखादी गाडी उभा करा आणि विचारा तू कुठला आहे, त्या गाडी मला विचारा, तो नक्की सांगेल मी पाथर्डीचा आहे. या राज्याला ऊस तोडणी कामगार पुरवणारा हा तालुका आहे. तुम्ही सहज पुण्या मुंबईमध्ये पहा, एखादा माणूस जर चरक काढत असेल ना ऊसाचा, गाडी लोटत त्याची बायको पाठीमागे लोटीत असते आणि तो पुढे ओढत असतो, त्या माणसाला सहज विचारा मी कुठला आहे, तो सांगेल मी बीड जिल्ह्यातला आहे. प्रचंड काबाड कष्ट करणारी लोक या ठिकाणी आहेत आणि हा संपूर्ण महाराष्ट्राला मजूर पुरवणारा हा तालुका आहे, हा जिल्हा आहे. आम्ही बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहोत. कधी कधी तर मला आता काही लोक चेष्टाने म्हणतात की काय पक्ष आणलाय नवीन, आता नवीनच चालू झालंय. परंतु आम्हाला एक गोष्टीचा नक्की अभिमान आहे की ना, आम्हाला या पक्षामध्ये नको ग्लॅमर, आम्हाला या पक्षामध्ये काही नाही मिळालं तरी चालत, पण एका गोष्टीचा आम्हाला आनंद आहे, आम्ही या पांढऱ्या कपड्यातल्या दरोडेखोर जे पुढारी आहेत, आम्ही या कुठल्याच पक्षाच्या नादी लागणार नाही. हे तत्वज्ञान या पक्षाचं आम्हाला मान्य आहे. भगतसिंगला सुद्धा माहित होतं की मला जर इथं मी पळून जाऊ शकत होते ते पत्रक फेकून, स्वतःचा जीव वाचू शकले असते, परंतु ते तिथून पळाले नाही. त्याला माहित होतं की माझ्या बलिदानानं आदेश पेटू उठणार आहे. तसं आम्हाला माहिती आहे की आज जरी आपला पक्ष या भागामध्ये कमकुवत असला तरी आज या भागामध्ये लावले रोपटं उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे अपक्ष मोठा होणार आहे. आणि म्हणून आज आम्हाला गाडून घ्यायची वेळ आली तरी आमची तयारी आहे. भाई आम्ही कधीच आपल्या विचारापासून दूर जाणार नाहीत. या ठिकाणी ही परिषद, आपली युवक युवतींचा अभ्यास शिबिर या ठिकाणी सुरू होतंय. मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपण सर्वजण या ठिकाणी काही अडी अडचणी आलेत, आमचे स्वयंसेवक या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आमचे आलेले सगळे कार्यकर्ते जिल्ह्यातले सुद्धा सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो. युवक युवती महिला सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी ढवळे साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज, धन्यवाद. धन्यवाद.